बापाचे आईचे आपल्यावरती खूप उपकार असतात. आईचेही आपल्यावर उपकार आहेत. या उपकारातून कळवळ्याती जाते ऐसी 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 कळवळ्याती जाते तरीला तरीला हेला भाविन प्रीती तरीला भाविन हे माबुली ज्ञान राजा माबुली ज्ञान राजा विठ्ठला माय बापा वा किशोर महाराज हे वा. तरीला विन प्रीती ऐसी कळवळ्याती जाते ऐसी कळवळ्याती जाते. किशोर गुरुजींसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. कोण महाराज ऐशी कळवळ्याची जाती? कोणती जात आहे? निस्वार्थ आणि निखळ शुद्ध प्रेम करणारी आपल्या लेकरावरती कोणती जात आहे? तर ती आई ही जात आहे महाराज. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. एकच जात आहे विश्वामध्ये महाराज. आपण आपल्या बुद्धीनुसार अनेक जाती तयार केल्या बरं का, अनेक जाती आपण तयार केल्या, पण एकच जात अशी आहे महाराज. आणि निस्वार्थ प्रेम करणारी जात म्हणजे जगामध्ये आई ही जात आहे. म्हणून आई बापाचे आशीर्वाद, आई बापाची कृपा आपल्यावरती सतत राहिली पाहिजे. देवाचं दर्शन राहिलं तर राहू द्या, देवाची भक्ती करायची राहिली तर राहू द्या, पण अगोदर आई वडिलाची सेवा करा, आई वडिलाची आठवण करा. अरे आहे तोपर्यंत तर त्यांची सेवा केलीच पाहिजे, पण ती गेल्याच्या नंतर सुद्धा असं ही आठवण पुण्य स्मरण आपण केलं पाहिजे. त्यांची नक्कीच कृपा आपल्यावरती झाल्याशिवाय राहत नाही. विठाल देवाची भक्ती केली देव कृपा करेल, संतांची भक्ती केली संत कृपा करतील. पण तुम्हाला सांगू का, आई वडिलाची जर भक्ती केली तर संतही कृपा करतात आणि देवही कृपा करतो. विठाल आणि म्हणून आई वडिलाची सेवा अगोदर पाहिजे. म्हणून आई वडील अगोदर. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे, सकळ तीर्थाची या धुरी जे का माता पितरी तया सेवे सिकी रशरी रे
लोन की जे हे शरीर जरी आपण त्यांच्या चरणावरती समर्पित केलं तरी ते कमी पडणार आहे महाराज. विठाला विठ्ठल विठ्ठल. मग आपण आई वडिलांच्या चरणावरती आपलं जीवन, संतांच्या चरणावरती आपलं जीवन, देवाच्या चरणावरती आपलं जीवन आपण समर्पित केलं पाहिजे. जीवन समर्पित करणं म्हणजे काय महाराज? आपण जीवन जगत असताना प्रत्येक कर्म करत असताना हे भगवत स्वरूप, संत स्वरूप किंवा आई वडील स्वरूप हे कर्म आपलं असलं पाहिजे. नक्कीच आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला असो. तेव्हा या ठिकाणी आज एका बापाचं पुण्यस्मरण होत आहे. कुठंतरी थोडं तरी अंशानं आपण त्यांच्या उपकारातून उतराई होण्याकरता केलेला प्रयत्न आणि झालंच पाहिजे महाराज. त्यांच्या उपकारातून आपण उत्तीर्ण कधीच होऊ शकत नाही. एक माणूस विवेकानंदाकडे गेला होता. विवेकानंदाकडे गेला आणि म्हणला मला माझ्या आई वडिलाचे उपकार एकदाचे कायमचे फेडायचे, मोकळं व्हायचे म्हणला. सारखं कुणीही सांगते म्हणले आई वडिलाचे उपकार आहे, एकदाचं काय ते त्यांचं मिटून टाकायचं. काय करावं लागेल म्हणले सांगा. विवेकानंद म्हणले, स्वामी विवेकानंद म्हणले काय नको करू म्हणले, फक्त एक काम कर म्हणले, 2 किलोचा दगड दिला आणि पोटावर बांध म्हणले, 2 दिवसांनी मला भेटायला. 2 किलोचा दगड त्यानं पोटावरती बांधला, पण 2 दिवस लागले नाही. सकाळी गेला आणि संध्याकाळी लगेच स्वामी विवेकानंदांच्या चरणावरती डोकं टेकवलं. महाराज नाही होणं शक्य म्हणला या उपकारातून उतराय. अरे मग म्हटलं 1 दिवस जर तुला 2 किलोचा दगड सांभाळता आला नाही, त्या आईनं 9 महिने 9 दिवस तुला पोटामध्ये कसं सांभाळलं असेल रे? अरे आईनं पोटात असताना तर काळजी केली आहे, पण तू जन्माला आल्यापासून तू स्वतःच्या पायावर उभा राहीपर्यंत, तुझा संसार सुखाचा मार्गी लागेपर्यंत त्यांनी केलेले उपकार आहेत. त्यातून उतराई कसं होता येईल महाराज? चरण धरले त्यांनी, चरण धरले. म्हणून लक्षात ठेवा, आई वडिलाच्या उपकारातून आपण कधीच उतराई होऊ शकत नाहीत, पण जर आपण नुसते प्रयत्न जरी केले तरी आई वडिलाची आपल्यावरती कृपा होत असते. विडाला असो. तेव्हा हे आजचं पुण्यस्मरण आणि त्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी या कीर्तनाचं, अन्नदानाचं आयोजन प्रत्येक वर्षीच करत असतो. याही वर्षी आपण हे आयोजन केलेलं आहे. त्या निमित्तानं कुठंतरी ज्ञानदान झालं पाहिजे, नामस्मरण घडलं पाहिजे आणि त्या निमित्तानं आजचं कीर्तन आहे. आजच्या कीर्तनाला जो आपण अभंग निवडला, हा अभंग जगद्गुरू तुकाराम महाराजांचा आहे. जगद्गुरू तुकाराम महाराजांनी सांगितलं की प्रत्येक जणाला देव व्हावं वाटतं, कुणाला सुख असावं वाटत नाही. प्रत्येकाला सुख असावं वाटतं की नाही? सुख यानेच देव आहे, आनंद याने देव आहे, समाधान याने देव आहे. विठाला विठाला. अरे मग प्रत्येकाला देव व्हायचंय ना. एक साधक गेला होता जगद्गुरू तुकाराम महाराजांकडे, म्हणले मला देव व्हायचे, देव व्हायचे. कारण की आपल्या शास्त्रामध्ये 4 प्रकारचे भक्त सांगितले. किती? 4 प्रकारचे. ज्ञानेश्वरीचा 7वा अध्याय पाहून घ्या. तो पहिला अर्थ म्हणीजे, दुसरा जिज्ञासू बोलीजे, तिचा अर्थार्थी जाणीजे, ज्ञानिया चौथा आरतू तो आरतीचे व्याजे, जिज्ञासू तो जाणावया लागी भजे, तिजेने तेने इच्छिजे अर्थ सिद्धी. विठाला 4 प्रकारचे भक्त सांगितले. पामर आर्तभक्त, हा अर्थभक्त. दुसरा भक्त सांगितला महाराज जिज्ञासू, तिसरा अर्थार्थी आणि चौथा ज्ञानी. विठ्ठला पहिला जो भक्त आहे अर्थभक्त पामर, हा जो भक्त आहे, हा भक्त जर संकट आलं तरच देवाचा दावा करतो, नाहीतर शास्त्राच्या विरुद्ध वागणारा हा कोणता? अर्थभक्त. हा भक्त संकटकाळीच देवाचा दावा करतो, एरवी मात्र तो शास्त्राच्या विरोधात वागतो, निषिद्ध कर्म करतो तो. दुसरा जो वर्ग आहे, दुसरा वर्ग हा जिज्ञासू आहे. जिज्ञासू
जिज्ञासू याला संसाराचं मिथ्यात्व कळालेलं असतं आणि तो भगवत प्राप्तीच्या दिशेने धावत असतो. कारण की जिज्ञासूची व्याख्या सांगितलेली आहे महाराज, त्याची तळमळ आहे जिज्ञासूची. मी उद्धार पावेन जय हो. कृपा करीन नारायण ऐसे तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे. तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे. कै मी उद्धार पावेन काही कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. महाराज ह्या तीव्र जिज्ञासू म्हटलेलं याला, याची तळमळ असते बर का शिराव बाबा. याला संसाराचं मिथ्यत्व कळालेलं असतं आणि भगवत प्राप्तीच्या दिशेने निघालेला असतो. त्याला देव व्हायचं असतं बरं का. अभंगाच्या भोवतीच फिरणार आहे मी, बाजूला नाही जाणार. त्याला देव व्हायचं आहे जिज्ञासूला. तिसरा जो आहे ना, तिसरा हा अर्थार्थी. अर्थार्थी त्याला इथलं तर सुख असावं वाटतं बरं का बाबूराव महाराज. इथलं तर सुख असावंच वाटतं, पण स्वर्गातलं सुद्धा सुख असावं वाटतं त्याला. स्वर्गातलं सुद्धा सुख असावं वाटतं. मनती संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर असं म्हटलेलं आहे. ही तळमळ आहे कुणाची? अर्थार्थी भक्ताची. पण एक भक्त असा आहे महाराज की तो त्याच्या जीवनामध्ये त्याला काहीच करायचं शिल्लक राहिलेलं नसतं. तो देव स्वरूप झालेला असतो आणि तो भक्त म्हणजे ज्ञानी भक्त आहे. विठाला मग चौथी याच्या ठाई काहीच करणे नाही. त्याला काहीच करायचं शिल्लक राहिलेलं नसतं महाराज. काहीच करायचं शिल्लक राहिलं. कृत्य कृत्य झालं 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 कृत्य कृत्य झालं. इच्छा केली ते पावलं इच्छा केली ते पावलं इच्छा केली ते पावलं कृत्य झालं. इच्छा केली ते पावलं 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 कृत्य कृत्य झालं कृत्य कृत्य झालं कृत्य झालं कृत्य 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 झालं झालं. काय गुरुजी तुम्हाला देण आहे. स्वामी महाराजांची कृपा आहे महाराज आपल्यावर सर्वांवर. कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची काहीच करायचं राहिलेलं नसतं महाराज. त्याचं कुणाचं? ज्ञानी भक्ताचं. काहीच करायचं शिल्लक राहिलेलं नसतं. कृत्य झालो इच्छा केली ते पावलो किंवा आठव नाठव गेले भावा भाव आणि झाला स्वयमेव पांडुरंग. त्याच्या ठिकाणी काहीच करायचं शिल्लक राहिलेलं नसतं. पण बरं का या चारही भक्तापैकी जो जिज्ञासू भक्त आहे
हा प्रपंच करत करत बर का, प्रपंच करत करत या प्रपंचाचं मिथ्यात्व त्याला त्या प्रपंचात राहून कळालेलं असतं. म्हणून इथं सुख नाही, प्रपंचामध्ये सुख नाही, सुखाचा भास आहे. सुखाचा विचार नाही सुखाचा विचार नाही सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे विचार नाही कोठे दुःख बांधवणी आया संसार सुखाचा विचार नाही कोठे हो 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 सुखाचा विचार नाही सुखाचा विचार नाही कोठे दुःख बांधवडी आहे संसार, सुखाचा विचार नाही कुठे. बरं सुख नाही संसारामध्ये तर मग आम्ही संसार सोडला का? बरं सुख तर पाहिजे, मग सुख तर संसारात मिळत नाही, मग काय करायचं? संसार सोडायचा का? नाही महाराज, संसार कोणी सांगितलं तुम्हाला सोडायचं? संसार सोडायचा सोनी प्रपंच सोनी प्रपंच सोनी परमार्थ करावा प्रपंच सोनी प्रपंच सोनी प्रपंच सोनी परमार्थ प्रपंच सोनी प्रपंच सोनी प्रपंचियातोनी परमार्थ साधा वाचे आळवा उंचनीच काही उंचनीच काही उंचनीच काही न पाहि सर्वता प्रपंच असावे प्रपंच असावे असोनी परमार्थ साधा. प्रपंचात राहून परमार्थ केला पाहिजे. याला जोडून म्हणू का एक प्रमाण? असोनी संसारी असोनी संसारी असोनी संसारी जिव्हे बेगुकारी असोनी संसारी वेदशास्त्र उभारी बाह्या सदाम वेदशास्त्र उभारी बाह्या सदाम हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा म्हणा हरिमुखे म्हणा म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे संसारात राहून भगवंताचं नामस्मरण करा, परमार्थ करा. संसार सोडायची गरज नाही बर का गिरी महाराज, संसार सोडायची गरज नाही. कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखात. महाराज काम करत असताना जरूर काम करा, पण काम करत असताना भगवंताला विसरू नका. त्याचं मुखानं नामस्मरण करत राहा. चला जिज्ञासू बद्दल बोलतोय. जिज्ञासू वर्ग आहे हा. याला संसाराचं मिथ्यात्व कळालेलं असतं. कारण की बघा, संतांमध्ये आणि आपल्यामधला फरक सांगतो चलत चलत तुम्हाला. संतांच्या ज्यावेळेस संत स्वार्थ पाहत असतात बर का, संत स्वार्थ पाहतात, त्यांच्या स्वार्थात परोपकार असतो महाराज. त्यांच्या स्वार्थामध्ये जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्ट भीती परोपकारे. अरे जगाचं कल्याण झालं पाहिजे. स्वार्थामध्ये सुद्धा परोपकार आहे.
आमच्या परोपकारामध्ये सुद्धा स्वार्थ आहे. स्वार्थात तर स्वार्थ राहणारच आहे, पण परोपकारात सुद्धा आमचा स्वार्थच आहे महाराज. एक माता माऊली बरं का, आमच्या माता माऊलीला नवस करायचा खूप छंद असतो बरं का. एक माता माऊली एका ठिकाणी देवाच्या दर्शनाला गेली आणि दर्शनाला गेल्याच्या नंतर तिथं पुजारी बसलेले होते. ही दर्शनाला गेली, अविवाहित होती बरं का. काय होती? अविवाहित होती. दर्शनाला गेली महाराज. दर्शनाला गेल्याच्या नंतर ती म्हणली, त्या पुजाऱ्याला म्हणली मला नवस बोलायचं म्हणली देवाला. ते म्हणले नवस बोलता ना तुम्ही, पण आमचा जो हा देव आहे, आमचा हा देव नवसाला पावतो, पण स्वतः करता काही मागितलं तर पावत नाही. दुसऱ्या करता जर मागितलं तर तो नक्कीच त्याला ती दिल्याशिवाय पण राहत नाही. म्हणली ठीक आहे. आता ती बी उदंड वडगावची होती, हुशार होती महाराज. ती हुशार होती. गेली महाराज दर्शनाला. दर्शन केलं. दर्शन करून वापस निघाली. वापस निघाल्याच्या नंतर पुन्हा देवबाप्पाची भेट झाली पुजाऱ्याची. पुजाऱ्याने विचारलं, म्हणले झालं का दर्शन? म्हणली हो. बरं मग स्वतः करता मागितलं का दुसऱ्या? म्हणले नाही 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 नाही, तुम्ही सांगितलं तसंच केलं. मी नवस केला, पण स्वतः करता नाही केला, माझी आई करता केला. वा 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 म्हणले काय छान, वा अशी मुलगी. आई करता? म्हणले आई करता काय केला हो नवस? म्हणली काही नाही, मी देवाला म्हटले की देवा माझ्या आईला चांगला जावई मिळू दे. अरे परोपकारात ही आपला स्वार्थ आहे महाराज. विठाला अरे पण संत जीवन असं नाही महाराज. संत जीवन असं नाही. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी आले घर जावई कुटी, आले घर जावई कुटी, आले घर जावई कुटी, आले घर जावई कुटी. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, उपकारासाठी येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. संत हे जगाचं कल्याण करण्याकरता वैकुंठाहून आलेले असतात. आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, जाडू संतांचे मार्ग. महाराज संतांचं जीवन हे जगत उद्धारा करताच असतं. काही माणसं समाजामध्ये जन्म घेत असतात, पण त्यांचं जीवन समाजाकरताच व्यतीत करत असतात. समाजाकरता जीवन जगणारे व्यक्ती असतात आणि ते खरे व्यक्ती हे संत अवस्थेला पोहोचलेले असतात. विठाला संत अवस्थेला पोहोचलेलं जीवन, देवरूप झालेलं जीवन, आपल्या कर्तृत्वातूनच आपल्याला देव होता येतं. आपल्या कर्मामधून आपल्याला देव होता येतं, पण आपलं तसं कर्तृत्व, आपलं तसं कर्म असलं पाहिजे. देव होता येतं महाराज. आम्ही फेटा बांधला, कंबर बांधली, कीर्तन केलं, काही गुण मिळवला. हे मिळत असताना हे नक्कीच मिळवा, पण हे करत असताना तुमचे कर्म चांगले असले पाहिजे. तुम्ही समाज उपयोगी पडले पाहिजे. तुम्ही आपल्या गावाकरता, देशाकरता, धर्माकरता तुमचं जीवन असलं पाहिजे. नाहीतर जन्माला येऊन तरी काय उपयोग आहे महाराज. कितीही जरी आम्ही कितीही परमार्थ केला, जर आमच्याच आई वडिलाचं आम्ही ऐकत नसतो, आम्ही समाजाच्या उपयोगाला येत नसतो, आम्ही कुटुंबाच्या उपयोगाला येत नसतो, तर आमच्या जिंदगीला थू आहे महाराज. विठाला म्हणून प्रत्येकानं जीवन जगत असताना असं जीवन जगा गड्यानो. म्हणून लक्षात ठेवा,
प्रपंचामध्ये आम्ही जीवन जगत असताना, प्रपंचामध्ये जीवन जगत असताना प्रत्येकाला वाटतंय ना सुख मिळावं, तसं कर्तृत्व असावं, तसं तुमचं कर्म असावं. एक हा जिज्ञासू जो भक्त आहे, हा भक्त देवाकडे गेला आणि देवाला म्हणू लागला, देवा जगद्गुरु तुकाराम महाराजांकडे हा भक्त गेला आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांना म्हणू लागला की हे तुकाराम महाराज, हे जगद्गुरु तुकाराम महाराज, मला देव व्हायचंय, त्याकरता मी काय करू? भावे गावे गीत गावे गीत भावे गावे वा, वा, वा. भावे गावे गीत भावे गावे गीत भावे गावे गीत भावे गावे भावे पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, तुला देव व्हायचंय ना, तुला संसाराचं मिथ्यात्व कळालं, तू देव व्हायला निघाला ना, तर तू अगोदर काय केलं पाहिजेस? भावे गावे गीत, भावे गावे गीत, भाव असला पाहिजे बरं का. अगोदर भाव, अगोदर भाव. अहो बाजारात गेलात तर एखादी वस्तू घ्यायची ठरलं तर अगोदर तुम्ही काय विचारता? भाव विचारता का नाही? भाव केल्याशिवाय वस्तू मिळत नाही, तसं भाव असल्याशिवाय देव होता येत नाही. विठाला तुम्ही जो भाव करता तो भाव वेगळा बर का. तुम्ही जो भाव वस्तूचा भाव करता तो भाव वेगळा, पण देवाला भाव कुठला पाहिजे तर तो अंतरीची घेतो गोडी आणि पाहे जोडी भावाची. विठाला विठाला अगोदर भाव पाहिजे. महाराज भाव होता माझ्या शबरीचा, भाव होता माझ्या सुदामजींचा. सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पिढीला मुष्टी पोही घेऊन या, त्याची भेटी लागी गेला ग. शुद्ध भाव देखोनिया, बघा शुद्ध भाव देखोनिया, गाव सोनियाचा दिला गा. महाराज भाव पाहिजे, भाव पाहिजे. काही न लगे एक भावाची कारण, काही न लगे एक भावाची कारण, हो काही न लगे एक भावाची कारण, काही न लगे एक भावाची कारण. विठोबाजी काही न लगे एक भावची कारण. महाराज काहीच लागत नाही देवाला, देवाला काहीच खर्च करायची गरज नाही बरं का. फक्त अंतकरणामध्ये भाव शुद्ध असला पाहिजे. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला. मी
पुढे जाऊन सांगू का याच्यापेक्षा सहज सहज कळण्यासारखं. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये दुसऱ्याविषयी अंतकरणामध्ये भावना फक्त शुद्ध ठेवून जीवन जगा. तुम्ही सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला माझ्या शबरीचा भाव पाहिला महाराज. स्वतः भगवान प्रभू रामचंद्राला सुद्धा यावं लागलं महाराज. शबरीचा भाव पाहिला. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. हा अधिकार प्राप्त झाला. हे म्हणण्याचा अधिकार तिचा प्राप्त झाला. आणि या अधिकारानं शुद्ध भावनेनं आवाज दिला महाराज प्रभू रामचंद्राला. देव स्वतः देवाला यावं लागलं महाराज. ऐका महिमा बडीची थोर खाय बिळणीची थोर प्रेमाचा भुकेला हाती दुष्काळ दयाला. आवडीची थोर खाय बिळणीची थोर प्रेमाचा भुकेला दुष्काळ तयाला. भाव पाहिजे महाराज. भाव पाहिजे. भाव पाहिजे. भाव होता. शबरीचा भाव होता. आश्रमात या कधी रे येशील रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. महाराज देवाला यावं लागलं. मला एवढाच मुद्दा सांगायचा आहे. हा, शबरीचे उष्टे बोरं खावं लागले देवाला. का? फक्त भाव. फक्त भाव. माझ्या राम राया ये माझ्या राम राया वन बोलाही घ्यावीत खाया बोलाही घ्यावीत खाया ये माझ्या राम राया ये माझ्या राम भावे गावे गीत. भाव पाहिजे. चला भाव पाहिजे. हे भावावरच जर थांबिले ना हा, तर हे भावावरचे प्रमाण एकावर पण होऊ द्यायचे नाही. एका चढी एक तिथे रती मारती असो. तेव्हा भावे गावे गीत. अंतकरण शुद्ध ठेवून भाव शुद्ध ठेवून तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा. पण हे करत असताना तुम्ही एक पथ्य पाळावं लागेल तुम्हाला. बरं का? हे करत असताना तुम्हाला एक पथ्य पाळावं लागेल. आणि ते पथ्य म्हणजे कोणतं आहे? लक्ष द्या इकडं. माझ्याकडे लक्ष द्या. बोलू नका. पथ्य पाळावं लागेल. ते पथ्य म्हणजे शुद्ध करून या शुद्ध. जगद्गुरु तुकाराम महाराज खूप मोठे वैद्य होते बरं का. डॉक्टर होते. सोपी गोष्ट नाही महाराज. एवढे ग्रंथ तयार केले. अहो 1-2 अभंगाचे टास्क आम्हाला आले तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतो. महाराष्ट्रामध्ये 25-25 लाखाच्या गाडीमध्ये ज्या तुकाराम महाराजांनी महाराज हजारो अभंग तयार केले त्या जगद्गुरु तुकाराम महाराजांना काय करता आलं नसतं. अरे ज्यांच्या करता देव येतो त्यांच्या जीवनामध्ये त्यांना काय करता आलं नसतं. नाही, काहीच केलं नाही. फक्त चित्त शुद्ध केलं आणि भगवंताचा दावा केला. भावे गावे गीत. चित्त शुद्ध केलं. हे पथ्य पाळलं जीवनामध्ये. चित्ताची शुद्धता त्यांच्या जीवनात. तशी आपण सुद्धा चित्त शुद्ध ठेवलं पाहिजे. भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. तरच तुम्हाला तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. तरच तुम्हाला देव होता येईल. पण अगोदर पथ्य. कोणतं पथ्य? चित्त शुद्ध. महाराज ठीक आहे पथ्य पाळायचंय. पण हे पथ्य पाळत असताना काही औषधं सुद्धा घ्यायला सांगितली जगद्गुरु तुकाराम महाराजांनी. बरं का? काही औषधं घ्यायला सांगितली चित्त शुद्धी करता. ते पहिलं औषध जर कोणचं असेल तर ते अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये पहिलं औषध. आणि काचे कानी
शुद्ध करण्याकरता पहिलं औषध सांगितलं महाराज, आणि ते औषध म्हणजे अनेकाचे कानी गुणदोष म्हणानानी. दुसऱ्याचे गुणदोष पाहू नका बरं का. जीवन जगत असताना दुसऱ्याचे गुणदोष पाहू नका. ज्या वेळेस आपण दुसऱ्याचे गुणदोष पाहत असतो त्यावेळेस आपल्या ठिकाणी अहंकार निर्माण झालेला असतो. बघा, दुसऱ्याला तुम्ही ज्यावेळेस वाईट म्हणता ना त्यावेळेस तुमच्या ठिकाणी आबा काय झालेला असतो? अहंकार झालेला असतो महाराज. आणि अहंकारच हा आपल्याला नरकामध्ये घालतो महाराज. विठाला तो कुठं घालतो हे तुम्हाला या जीवन जगत असताना सहजासहजी कळत नाही. या जीवनात त्याचे परिणाम भोगावे लागतात, पण त्याला थोडा उशीर लागतो. म्हणून जीवनामध्ये कुठलाही आपल्या अहंकार नसला पाहिजे. सरळ सरळ तरी ऐसा करा अहंकारा दबडावे, अहंकारा दबडावे, अहंकारा तरी ऐसा करा त्याग तरी दबडावा, अहंकार दबडावा. अहंकार 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 अहंकारानं महाराज चांगले चांगले घालवले हो. चांगले चांगले गेले, चांगले चांगले. अहंकार झाला महाराज, 100 कौरव होते. अहंकार, स्वार्थ ह्या गोष्टी जीवनामध्ये नसल्या पाहिजे. त्याच्यामुळे महाभारत घडतं. विठ्ठल चला, चित्त शुद्ध करण्याकरता तुम्हाला जीवनामध्ये दुसऱ्याचे दोष पाहता येणार नाहीत. आणि दुसऱ्याचे जर गुणदोष पाहत राहिलात, दुसऱ्याला वाईट म्हणत राहिलात, तर तुमचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. आपण सर्वच आहे त्यामध्ये. त्याच्यात सर्वच आले बघा. गायक आले, वादक आले, कीर्तनकार आले, मृदंगाचार्य आले, श्रोते आले, सर्वच आले महाराज. त्याच्यामध्ये जीवनामध्ये कुणाचे दोष पाहत बसू नका, कुणाचेच दोष पाहत बसू नका. दुसऱ्याचे दोष पाहण्यामध्ये अहंकार आहे. चलत चलत सांगतो तुम्हाला. एका गावामध्ये एक वेश्याचा व्यवसाय करणारी एक माता माऊली बघा. वेश्याचा व्यवसाय करणारी स्त्री आयुष्यभर वेश्याचा व्यवसाय केला. तुम्ही नाव ऐकून येत बरं का, तुम्ही नाव ऐकून येत, माहिती आहे तुम्हाला सर्वांना. वेश्यागणिका शास्त्रामध्ये आलेलं आहे तिचं वर्णन. अरे आयुष्यभर वेश्याचा व्यवसाय केला. एक मुलगा होता तिला, पण त्या मुलाला तिनं सांगितलं होतं जाताना, मी ज्यावेळेस देह ठेवील, मी ज्यावेळेस मरल, मी ज्यावेळेस इहलोकाचा निरोप घेईल, त्या दिवशी फक्त तुझ्या जीवनात तुला एक सूत्र सांगते, लक्षात ठेव. माझ्या तटकेला तो काळा झेंडा लावायचा म्हणली. तो म्हणला, का बरं आई तसं म्हणती? तू काहीच नाही, तेवढंच कर म्हणली फक्त. ठीक आहे म्हणला. एके दिवशी ती गणिका मेली महाराज, वारली. आणि तिची प्रेत यात्रा निघणार आहे. सगळं काही तयारी सुरू झाली. मुलगा आला आणि मुलानं त्या तटकीला, तटकीच म्हणतो ना आपण त्याला, त्या तटकीला काळा झेंडा लावला बघा. काळा झेंडा लावला आणि ती प्रेत यात्रा निघाली. ती प्रेत यात्रा निघाल्याच्या नंतर हे सोबत चालणारे जे आहेत का, हे सोबत चालले. पहिले खांद्याकऱ्यापासूनच सुरुवात झाली. अरे म्हणले आयुष्यभर बी हिने झेंडाच लावला आणि जाताना बी म्हणले ही झेंडाच लावून चालली. सुरुवात कुठून झाली? खांदेकऱ्यापासून. पाठीमागं बी तीच चर्चा, सगळी तीच चर्चा महाराज. अहो जिथं ठिकाण होतं ती स्मशानभूमी होती, तिथं जाईपर्यंत काळा झेंडा होता, तो पूर्ण पांढरा झाला. फक्त एक टिपका शिल्लक राहिला. किती? एक 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 टिपका. म्हणजे एवढा कस काय राहिला असेल? तर त्या गावामधले एक जोडपं, सगळं गाव अंत्यविधीला गेलं होतं, पण त्या गावामध्ये एक जोडपं पाठीमागं नवरा बायको, ते दोघंच गावात शिल्लक राहिली होती. आणि मग तो नवरा त्या बायकोला म्हणायचा, अरे चल ना म्हणला, सगळं गाव गेलं म्हणले तिच्या अंत्ययात्रेला आणि आपण दोघंच गावात आहेत. तर ती डायरेक्ट म्हणली, काय त्या सटवीने तरी आयुष्यभर म्हणली काय झेंडा लावलाय ती, आता तिच्या मौतीला जायचं. काय म्हणली? अहो राहिलेली ती एक टिकली होती ना काळी,
ती सुद्धा पांढरी झाली, तिचं सगळं पाप धुवून गेलं आणि या सगळ्याच्या मस्तकावर येऊन बसलं. फक्त सांगतोय कशामुळं, अनेकाचे कानी गुणदोष मनाना, आणि दुसऱ्याचे जर गुणदोष पाहिले तर आपल्याला भोगावं लागतं महाराज. आणि दुसऱ्याचे गुणदोष पाहण्यामध्ये तुम्ही त्याला मोक्षापर्यंत नेऊन पोहोचत करता, तिला मोक्ष मिळाला आणि तुम्ही ते तिचं जेवढं काही आयुष्यभर गेलेलं पाप होतं ते पाप तुमच्या जीवनामध्ये तुम्ही ओढून घेतलं. विठाला चला पुढं, खूप बोलण्यासारखा वेळ संपत आलाय आपला. अनेकाचे कानी गुणदोष मनानानी, हे एवढं जर पाळलं तरच तुझं व्हावा आहे देव. तुला जर देव व्हायचं असेल तर चित्त शुद्ध होण्याकरता अगोदर चित्त शुद्ध करावं लागेल. त्याकरता पहिलं औषध घ्यावं लागेल, दुसऱ्याचे गुणदोष पाहू नको. दुसरं औषध सांगितलं महाराज अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये. हा 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 मस्तक ठेंगना ठेंगना मस्तक ठेंगना संतांच्या चरणा देव तुझ भाव आहे देव. आता समजायचं कीर्तन आवरत पुढं म्हणणाऱ्याच्या मागचे ज्यावेळेस थांबत आहेत का त्यावेळेस असं समजायचं, महाराज घडीकडे बघा, विठाला विठाला मस्तक ठेंगणा, चित्त शुद्ध करणं. तुम्हाला देव होण्याकरता चित्ताची शुद्धी. 2 नंबरचं औषध सांगितलं महाराज, संतांच्या चरणावरती आपलं जीवन समर्पित करा. संतांच्या संगतीमध्ये तुम्ही या. संतांच्या संगतीत आल्याच्या नंतरच चित्ताची शुद्धता आहे आणि मग भावे गावे गीते. मग तुम्ही जे गायलेलं गीत आहे शुद्ध भावनेनं ते तुम्हाला देव होण्याकरता कामी येणार आहे. आणि म्हणून मस्तक ठेंगणा, अरे संतांच्या चरणावरती आपलं संतांचं जीवन, संत संगतीमध्ये आपण आल्याच्या नंतर संतांच्या बरोबरीनं कधीच राहायचं नसतं. संत संतच असतात महाराज. संतांच्या बरोबरीला आपण कधी बसायचं सुद्धा नसतं. संत ज्यावेळेस व्यासपीठावर बसलेले आहेत, खुर्चीवरती बसलेले आहेत, त्यावेळेस आपण पायापाशी बसलं पाहिजे. त्यांच्या पायावरती आपण नम्र झालं पाहिजे, तरच तुम्हाला देव होता येईल. नाहीतर महाराज मागच्या सीटावर आणि सेवक पुढच्या सीटावर, त्यांनी जर मोठेपणाने बसवलं तर आनंद आहे, पण तुम्ही तुमचा शहाणपणा करू नका. विठाला विठाला आणि संतांच्या संगतीत जात असताना, अरे माझ्या माऊली दादांच्या संगतीत जा, अरे माझ्या स्वामी महाराजांच्या संगतीत जा, अरे माझ्या रामहरी बाबांच्या संगतीत जा, माझ्या सुदाम बाबांच्या संगतीत जा, अरे माझ्या संत कुलभूषण नगद नारायण महाराजांच्या संगतीमध्ये जा आणि त्यांच्या ठिकाणी डोकं ठेवा, त्यांच्या चरणावरती, त्यांच्या समाधीवरती डोकं टेकवा. आपल्याला नक्कीच देव होता येईल, नक्कीच देव होता येईल. पण हे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला करता आलं पाहिजे, तरच तुम्हाला देव होता येईल. चला, तुम्हाला दुसरं औषध सांगितलं, आता एक तिसरं औषध सांगतो चलत चलत. तिसरं औषध कोणतं सांगितलं तर मुखानं आपण वेचिते वचन जेणे राहे समाधान. हा, मुखानं गोड बोललं पाहिजे बरं का. मुखानं घेतलं ते औषध मी लगेच, तुम्हाला घ्यायला ठेवलंच नाही ते, मी पटकीने घेतलं. वेचिते वचन जेणे राहे समाधान. महाराज जीवनामध्ये माणसानं चांगलं बोललं पाहिजे हो, चांगलं बोललं पाहिजे एकमेकाला. का वाईट बोलायचं एकमेकाला. साच आणि मवाळ तुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताची मधुरावानी ओठी आणि तुका म्हणे वाव पोटी. विठाला काही माणसं महाराज बोलतात पण लय विचित्र बोलतात हो, लय विचित्र बोलणारे माणसं आहेत समाजामध्ये. माणसाने चांगलं गोड बोललं पाहिजे महाराज, गोड बोललं पाहिजे. अरे काय जात आहे आपलं जर चांगलं बोललं तर, गोड बोललं तर.
मिठू मिठू बोलता रो काय बिगडे, काय बिगडे ते रो काय बिगडे. काय बिगडे बोलायला तुम्हाला काय, तुमचं काय बिघडायला लागलं रे? गोड बोललं पाहिजे जीवनामध्ये, माणसाने गोड बोललं. एक माणूस समाजामध्ये, बरं का, काही माणसं सांगतो, एक माणूस इथं रस्त्याला भेटला. ऐका 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 ऐका. ह्या रस्त्यावर एक माणूस येत होता रस्त्यानं, आपल्या डांबरीहून उतरल्याच्या नंतर. आता तेव येत होता धनुभाऊच्या घरी. कुठं? धनुभाऊच्या घरी निघालेला. आणि धनुभाऊच्या घरी निघालेला असताना एक इथलाच माणूस त्याला भेटला. कुठला? का मंजरीचा म्हणून? मंजरीचा म्हणलं काय आणि वडगावचा म्हणलं काय, आमच्यासाठी दोन्ही एकच. माणूस भेटला, म्हणले कुंकड निघाले. ते म्हणले काय नाही, आपले धनुभाऊच्या घरी निघालो होतो. म्हणले का गड्या? म्हणले काय नाही, असं थोडं सोयीर संबंधाच्या बाजूने आपलं बोलायसाठी चाललो. तसं म्हणल्याबरोबर याने ह्याला काय घेणं देणं आहे का? हे ते तिकडून माणूस तसं म्हणला, धनुभाऊच्या घरी निघलो तर थोडं सोयीर संबंधाचं आपलं बोलायसाठी चाललो. तसं म्हणलं कीच हा माणूस म्हणतो आगा गा 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 गा. काय म्हणला तो? फक्त ग ग ग ग ग म्हणला. एवढं म्हणल्याबरोबर तो माणूस तिथूनच माघारी फिरला, नीट वापस गेला. त्या ग ग ग ग च्या पाठीमाग काय होतं तुम्ही समजून घ्या. म्हणजे हा जो माणूस आहे हा दुसऱ्याचं चांगलं होईल असं कधी वागतोय का, चांगलं बोलतोय का? सहज बोलण्यामध्ये सुद्धा याच्या वाईटपणाच आहे महाराज. सहज बोलून गेला, माणूस वापस लावला ना. असे माणसं समाजात आहेत महाराज. म्हणून माणसानं चांगलं बोललं पाहिजे. हा मांडवाच्या दारी म्हणे आणीला म्हातारा, आणि नवरी आणा म्हणे रांड नाही तर जाळा नवऱ्याचे तोंड. हे प्रमाण आहे बरं का, मी माझ्या मनचं सांगत नाही. विढाला लग्नामध्ये माणूस उभा आहे आणि चांगलं बोलावणारे शुभ कार्य आहे ना ते, पण त्या शुभ कार्यामध्ये सुद्धा मोठ्याने म्हणणार ए, अरे आणाना म्हणले ते कुणाला? नवरीला. नवरीला एक शब्द बोलतो तो आणि नवऱ्याला पुन्हा म्हणतो जाळा त्याचं तोंड. म्हणजे अरे काय एवढं असं बोलणं असतं समाजामध्ये. असं बोलू नका महाराज. असं बोलल्याच्या नंतर तुम्हाला देव होता येणार नाही. तुम्ही बोललं पाहिजे कसं तर वेचिते वचन आणि जेनेरा हे समाधान. आणि शेवटचं एक औषध सांगितलं बघा देव होण्याकरता, ते औषध अभंगाचे तुका मन फार, तुका मन फार.